हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार 1 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड या मालिकेतला ना भूतो ना भविष्यती असा होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपल्या कृष्णाने आढळरावांचे कान भरले. आढळरावांना सांगितलं की तो समर अजूनही त्या पूजाच्या नादाला लागलाय, पूजाचा नाद सोडायला तयार नाहीये. आढळरावांना खूप राग आला आणि मग आढळरावांनी या समरला कुत्र्यासारखा हाणला, त्याच्या मुस्काटात मारली. त्यामुळे समरची तळपायची आग मस्तकात गेली. अनुसूयाला सुद्धा खूप राग आला आणि मग अनुसूयाने चक्क मध्यरात्री एका धारधार चाकूने आढळरावांच्या पोटात वार केला, आढळरावांचा खून केला. परंतु आढळराव तेथे नव्हतेच, तर ही सगळी गोष्ट आधीच बाळजाबाई आणि कृष्णाला माहीत होती. त्यामुळे त्यांनी आढळरावांचा जीव वाचवला आणि अनुसूयाचं सत्य सगळ्यांसमोर आणलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच दुष्यंत हा त्याच्या रूममध्ये असतो आणि नोट्स बनवत असतो. तेवढ्यात कृष्णा तेथे येते आणि विचारते, दुष्यंत सरकार, हे काय करताय तुम्ही? दुष्यंत सांगतो, काम करतोय. आणि कृष्णा या नोट्स वाचत असते. या नोट्स इंग्लिशमध्ये लिहिलेल्या असतात आणि कृष्णा हे वाचते. चूज अ डेट अँड लोकेशन असं लिहिलेलं असतं, तर कृष्णा चूज असं वाचत असते. हे पाहून दुष्यंतला खूप आश्चर्य वाटतं आणि कृष्णा हे वाचण्याचा प्रयत्न करत असते. कृष्णा हे वाचून दाखवते. दुष्यंत म्हणतो, अरे वा कृष्णा, चांगलीच प्रगती आहे तुझ्यामध्ये, वा वा, खूप छान. मराठी तर मराठी, आता इंग्रजीसुद्धा वाचायला लागली आहे तू. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, आम्हाला रात्रशाळेतील मुलांना काही कमी समजू नका. आम्ही ना क्रांतीची ज्योत पेटवत असतो, एवढं लक्षात ठेवा. दुष्यंत तिला टोमणा मारतो, क्रांतीची ज्योत पेटवताय, पण घरात एवढा अंधार झालाय, तो काही दिसत नाहीये. कृष्णा विचारते, काय झालं दुष्यंत सरकार, तुम्ही कशाबद्दल बोलताय? तर दुष्यंत म्हणतो, कृष्णा, आता अर्धा तासांपूर्वी आपल्या घरात जी माणसं आली होती त्यांच्यावर बाळजाबाईच्या गुंडांनीच हल्ला केला होता, पण तरीसुद्धा तू त्यांना खोटं ठरवलं आणि बाळजाबाईचीच बाजू घेतली. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, तुम्हीच त्यांना प्रश्न विचारले ना, त्यांना एका प्रश्नाचं उत्तर तरी नीट देता येत होतं का? ते गांगरून गेले होते. दुष्यंत सांगतो, हेच, त्यांना त्रास झाला होता, बाळजाबाईच्या गुंडांनी मारलं होतं म्हणून ते गांगरून गेले होते. ते खोटं बोलत होते म्हणून गांगरून गेले नव्हते. तर कृष्णा म्हणते, पण दुष्यंत सरकार, तुमचं काय झालंय ना, तुम्ही तेच ऐकत होता जे तुम्हाला ऐकायचं होतं, कारण तुमचा बाळजाबाईवर खूप राग आहे आणि तुम्ही जाणून बुजून त्यांना दोषी समजताय. दुष्यंतला समजतं या कृष्णाशी बोलून फायदा नाहीये. दुष्यंत म्हणतो, कृष्णा, तू खरंच त्या बाळजाबाईची बाजू घ्यायची म्हणून अख्ख्या जगाला खोटं ठरवायला निघालीये, तुझा माझ्यावर सुद्धा विश्वास नाहीये. तर कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, असं नाहीये, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुम्ही काही गोष्टी नोटीस केल्या का? अनुसूया सासूबाई त्यांच्याऐवजी बोलायला लागल्या होत्या, म्हणजे काहीही करून बाळजाबाईला दोषी ठरवायचं असा त्यांचा प्लॅन होता असं वाटत होतं. पण ही गोष्ट दुष्यंतला काही पटत नाही. दुष्यंत म्हणतो, वा कृष्णा वा, म्हणजे अख्ख्या जगात फक्त त्या बाळजाबाई चांगल्या, मी वेडा, माझे वडील, माझी ती मोठी आई, आम्ही सगळे खोटं बोलतोय, फक्त बाळजाबाई खरं बोलतेय एवढंच तुला वाटतं. दुष्यंतला कृष्णा समजवण्याचा प्रयत्न करते, दुष्यंत सरकार, तुम्ही सुद्धा थोडे डोळे उघडून नीट बघा. जे काही झालं त्यात बाळजाबाईची चूक नव्हती, पण तुम्ही असं ठरवलंय की बाळजाबाईलाच दोषी ठरवायचं, म्हणून तुम्ही जे ठरवलंय तेच तुम्ही पाहताय. मग समोरचा व्यक्ती किती बदलला तरी तुम्ही त्यावर विश्वास ठेवत नाही. दुष्यंतला हे सगळं बिलकुल पटत नाही, कारण त्याचा बाळजाबाईवर राग आहे आणि बाळजाबाई कधीच बदलू शकत नाही असंच त्याला वाटतंय. आणि इकडे समर हा त्या पूजाबरोबर गुटरगू करत बसलेला असतो आणि पूजा त्याला म्हणते, समर, काय भारी आयडिया केलीस तू, आत्तापर्यंत तर तिकडे वाड्यावर धमाके झाले असतील. समर म्हणतो, अगं धमाके, आत्तापर्यंत त्या कृष्णाने तर बाळजाबाईला फैलावर घेतलं असेल आणि पहा ती तिला लवकरच घराबाहेर कसं हाकलते. हे ऐकून पूजा खूप खुश होते. पूजा म्हणते, यार, आपण तेथे असायला पाहिजे होतो, खूप मजा आली असती. समर सांगतो, हो ना, खूप मजा आली असती. आणि तेवढ्यात समरला अनुसूयाचा कॉल येतो. समर पूजाला शांत राहायला सांगतो, कॉल उचलतो आणि विचारतो, काय मग आय, आपला प्लॅन सफल झाला की नाही? बाळजाबाईला कृष्णाने फैलावर घेतलं की नाही? तुला पाहायला मजा आली की नाही? तर अनुसूया म्हणते, अरे कसलं काय, येथे सगळं उलटच घडलंय.
हे ऐकून समरला मोठा धक्काच बसतो. समर विचारतो काय झालं आहे. तर अनुसूया त्याला सांगते त्या कृष्णाने पुन्हा एकदा आपला डाव फिसकटून लावला. आपण पाठवलेल्या माणसांनी बाळावर आरोप लावले, पण त्या कृष्णाचा विश्वासच बसला नाही आणि त्यात तुझा तो बाप आढळराव यांनी सुद्धा त्या बाळाचीच बाजू घेतली. मग त्या कृष्णाला आणखीनच बळ आलं आणि बाळा ही पुन्हा एकदा या सगळ्यातून सुटली. समरला मोठा धक्काच बसतो. पूजाला काही शांत बसता येत नाही. पूजा विचारते काय झालं काय झालं, आणि तिचा हा आवाज अनुसूया ऐकते. अनुसूया विचारते समर कोणाचा आवाज होता, कोठे तू. समर डोक्याला हात मारून घेतो आणि पूजाला म्हणते अगे आई गा बस ना, कशाला बोलतीयेस. पण पूजा काही शांत बसत नाही. अनुसूया विचारते तू परत त्या पोरीबरोबर ना, खरं सांग कोठे तू. तर समर म्हणतो मी तुला नंतर कॉल करतो. असं म्हणून समर फोन कट करतो. त्यामुळे अनुसूया खूप चिडते आणि म्हणते मला माहिती आहे हा समर परत त्या पोरीच्या नादाला लागलाय. त्या समरला मी सांगितलं होतं त्या पोरीच्या नादाला लागू नको, पण हा पोरगा काही ऐकायला तयार नाहीये. त्या पोरीच्या नादात आहे ना आम्ही येथे काय करायला आलोय तेच तो विसरून गेलाय. असा विचार करून अनुसूया खूप चिडते. आणि इकडे पूजा विचारते काय झालं समर, काय झालं की नाही आपल्या मनासारखं. समर चिडून म्हणतो अगं नाही ना, ती कृष्णाने पुन्हा एकदा त्या बाळाबाईला वाचवलं. मला आहे ना त्या कृष्णाचा खूप राग येतोय आणि त्यात ते आमचं म्हातारं आढळराव त्याने सुद्धा त्या कृष्णाची बाळाचीच बाजू घेतली. तर पूजा म्हणते तुझे डॅड सुद्धा ना त्यांच्यासाठी तर ती कृष्णा त्यांची लेकच आहे. सदान कदा तिचंच कौतुक तीचेच गोडवे घात असतात. आता फक्त तिला मखरात बसून पूजा करायची बाकी राहिली आहे. समर म्हणतो त्या म्हाताऱ्याला तर मी आता काही सोडत नाही. हे ऐकून पूजाला सुद्धा मोठा धक्का बसतो. आणि इकडे कृष्णा ही दुष्यंतला समजवण्याचा प्रयत्न करत असते. दुष्यंत सरकार तुम्ही बाळाबाईवर विश्वास ठेवू नका, पण थोडं उघडे डोळे ठेवून काय खरं काय खोटं याकडे तरी पहा. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीकडे एकाच चष्म्याने पाहत राहाल तर तो व्यक्ती वाईटच आहे चुकीचा आहे, तुम्हाला त्याच चष्म्याचा रंग दिसणार आहे. दुष्यंत हा कृष्णाकडे रागारागाने पाहत असतो. कृष्णा म्हणते मला तर अनुसूया सासूबाईंचं वागणं चुकीचं वाटतंय, संशयास्पद वाटतंय. त्या माणसांची बाजू त्याच घेत होत्या. आपण त्या माणसांना काही प्रश्न विचारला की याच उत्तर द्यायच्या. असं वाटत होतं की त्यांनीच या माणसांना पाठवलंय. दुष्यंत चिडून म्हणतो कृष्णा तुझा काय प्रॉब्लेम माहितीये का, जसं तू मला म्हणालीस ना मी एखाद्या व्यक्तीला त्याच चष्म्याने पाहतोय तसं तुझं झालंय. तू सुद्धा बाळाबाईला चांगुलपणाच्या चष्म्यानेच पाहतीये. त्यांच्यावर काही आरोप झाले तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेते. त्यामुळे तुला समजून सांगून फायदा नाहीये, माझा वेळ वाया जातोय. असं म्हणून दुष्यंत तेथून निघून जातो. कृष्णाला समजतं की दुष्यंतला सांगून काहीच फायदा नाहीये, त्याचा आपल्यावर कधीच विश्वास बसणार नाही आणि तो बाळाबाईला दोषीच मानत राहणार. रात्र होते आणि कृष्णा आढळरावांशी बोलण्यासाठी आढळरावांजवळ येते आणि आढळरावांना विचारते आबा आज मी बाळाबाईची बाजू घेतली, माझं काही चुकतंय का असं तुम्हाला वाटतं का, तर सांगा मला. तर आढळराव म्हणतात कृष्णा खरं खरं सांगू का तुला खरं सांगायचं ना तर त्या बाळावर विश्वास ठेवणं म्हणजे दुधारी तलवार आहे. कधी आपलाच गळा कापला जाईल ना कळत नाही. ही 26 वर्ष त्या बाळाबाईचे इतके राग रंग पाहिले. खरं सांगायचं तर फक्त रागच पाहिला आणि रागाचे वेगवेगळे रंग पाहिले आहेत. की ती बाळा कधी सुधारेल, चांगुलपणाच्या वाटेवर चालेल यावर विश्वासच बसत नाही. कृष्णा खरंच बाळाबाई बरी वागतीये, ती सुधारली आहे या गोष्टीवर विश्वास ठेवायचा म्हटलं ना तरी विश्वास ठेवला जात नाही. त्यामुळे तू जे करतीये ते योग्य करतीये, पण फक्त थोडं जपून राहा आणि अजून काहीच सांगू शकत नाही असं मला वाटतंय. मग कृष्णा विचारते आबा मग अनुसूयाबाईंचं काय. आढळरावांना धक्काच बसतो. आढळराव विचारतात अनुसूयाचं काय. तर कृष्णा म्हणते तुम्हाला असं नाही वाटत का की अनुसूयाबाई जाणून बुजून बाळाबाईवर आरोप लावताय, बाळाबाई वाईट आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करताय. आढळराव म्हणतात कृष्णे तुला नेमकं काय बोलायचंय ते सांग मला. तर कृष्णा म्हणते आबा मला असं वाटतंय की मागील 1-2 दिवसामध्ये बाळाबाई विरुद्ध जे पुरावे सादर केले गेले त्यामध्ये अनुसूया सासूबाईंचा हात होता हे सगळं त्यांनी जाणून बुजून केलंय. हे ऐकून आढळरावांना मोठा धक्काच बसतो. आणि इकडे समर घरी आलेला असतो आणि अनुसूया त्याला चांगलंच फायलावर घेते. त्याला जाब विचारते समर तू अजूनसुद्धा त्या पूजाबरोबर बोलतोयस, तिला भेटायला जातोयस का, हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. समर म्हणतो ती वेगळी गोष्ट हाय, ते तू मला कशाला विचारती हाय, ते मला विचारायचं नाही. अनुसूया चिडून म्हणते असं कसं विचारायचं नाही. समर 26 वर्षानंतर आपण या घरात परत आलोय,
कशासाठी? सूड घेण्यासाठी, हे सगळं वैभव परत मिळवण्यासाठी. आणि त्या पूजामुळे तुझं लक्ष विचलित होतं आहे, तुझं आपल्या उद्दिष्टाकडे, आपल्या कामाकडे लक्ष नाही आहे ना, हे मला वाटतं आहे. म्हणून मी म्हणते आहे त्या पूजाच्या नादाला लागू नकोस. तर समर म्हणतो, अगं आय, ते 2-2 वेगवेगळे विषय हाय, त्याबद्दल मला बोलायचं नाही. मला आहे ना त्या कृष्णाचा लय राग आला हाय. तीच आपले सगळे डाव विस्कट्टी हाय, आपल्याला तिचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार हाय. अनुसयाला सुद्धा हे पटतं. आणि इकडे आढळराव हे कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतात. कृष्णा, अनुसयावर तुझा जो संशय आहे तो योग्य आहे. अनुसया हे सगळं जाणून बुजून करतीये हे मला सुद्धा दिसून येतं आहे. पण तू सुद्धा समजून घे, 26 वर्षांपर्यंत ज्या बाईमुळे अनुसयाला तिचं घर दार हक्क सगळं सोडावं लागलं, ती बाई अजूनही या घरातच राहते, हे तिला सहन होणार नाही. त्यामुळे ती हे सगळं करत असेल. कृष्णा म्हणते, आबा पटतंय मला, अनुसया सासूबाई जे काही करत असतील त्यामागे एक योग्य कारण आहे, ते पटतंय मला. पण मग समरचं काय? आढळराव विचारतात, समरचं काय? जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल. तर कृष्णा म्हणते, आबा तुम्हाला असं नका वाटू दे की मी तुमचे कान भरतीये किंवा तुम्हाला काही वाईट सांगतेय. माझा उद्देश एवढाच आहे की आपल्या घरात शांती राहावी, आपल्या घरात कोणती भांडणं होऊ नये, सगळं काही चांगलं राहावं, म्हणूनच मी बोलतीये. तर आढळराव म्हणतात, कृष्णे जे काही बोलायचं ना ते स्पष्ट बोल. येडीस का तू? मी असा कधी विचार करेल का? सांग बरं काय झालं आहे. आणि मग कृष्णा ही आढळरावांना विचारते, तुम्ही सोलापूरहून आल्यानंतर आम्ही तुम्हाला पूजा आणि समरबद्दल सांगितलं होतं, ते आठवतं आहे का? आढळराव सांगतात, वय मी तेव्हा अनुसयाशी बोललो होतो आणि तिला म्हणालो होतो की समरला समजावून सांग, ती पोरगी चांगली नाही आहे, त्या पोरीपासून दूर राहा. नक्कीच अनुसया बोलली असेल आणि समरने तिचा नाद सोडला असेल. नाही सोडला का? तर कृष्णा सांगते, नाही आबा. आणि मग कृष्णा झालेला सगळा प्रकार सांगते की कृष्णा आणि दुष्यंत या दोघांनी पूजाविरुद्ध सगळे पुरावे समोर समोर ठेवले होते. दुष्यंतने किती पोटतिडकीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा समर म्हणाला, पण त्यानंतर समरने पूजाशी संबंध तोडले नाही. कृष्णा आढळरावांना सांगते, कालच मला भक्तीचा कॉल आला होता. पूजा आणि समर अजूनही एकमेकांबरोबर संबंधित आहेत आणि दोघे व्हिडिओ कॉलवर सुद्धा बोलतात. हे ऐकून आढळरावांना जबर धक्काच बसतो. आढळरावांच्या तळपायची आग मस्तकात जाते आणि आढळराव चिडून म्हणतात, अरे हा समर काय डोक्यावर पडला की काय? म्हणजे तू आणि त्या दुष्यंतने त्याला एवढं सांगितलं, सगळे पुरावे ठेवले, त्या पुरीचे सगळे कांड वंगाळ कामं सगळं सांगितलं, तरीसुद्धा हा समर ऐकत नाही आहे. अरे याच्या डोक्यात मेंदू एका शेण भरलंय, शेण, काडीची अक्कल नाही आहे त्याला. आता आहे ना कृष्णा, बस झालं. आता हे गोडी गुलाबीने वागणं, चांगलं चांगलं बोलणं बस झालं. आता त्याला आहे ना बापाच्या हातचा दणका द्यावा लागेल. हा बाप काय चीज आहे ना, हे त्याला चांगलंच दाखवतो मी. आढळरावांचा हा रुद्रावतार पाहून कृष्णासुद्धा घाबरते. पण समरसाठी तोच योग्य पर्याय आहे असं तिला वाटतं. आढळरावांच्या डोक्यात रक्त उतरलेलं असतं, त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. आता या समरला सोडायचं नाही असं आढळराव ठरवतात. आणि इकडे समर हा खूप टेन्शनमध्ये असतो आणि म्हणतो, आय आपल्याला त्या आढळरावांचं काहीतरी करावं लागल. आणि तेवढ्यात समरला कॉल येतो आणि हा कॉल असतो एंजलचा. त्याच्यामध्ये बदाम पण असतात. आणि समर हा चांगलाच घाबरतो आणि फोन कट करतो. अनुसया विचारते, दाखव कुणाचा फोन आहे? समर म्हणतो, अगं आहे कोणाचा नाही आहे, कंपनीचा आहे. तर अनुसया म्हणते, त्यात मला बदाम दिसायले, समजतंय त्या पूजाचाच कॉल आहे. अरे त्या पूजाने तुला पार नादाला लावलंय रे. त्या पूजाच्या नादात तू सगळं हातचं घालून बसशील, कशाला तिच्या नादाला लागलाय? तर समर म्हणतो, अगं आहे तो वेगळा विषय हाय, तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको. आणि तेवढ्यात आढळराव तेथे येतात आणि विचारतात, कोणता वेगळा विषय? मला सुद्धा सांगा, मला पण बोलायचं आहे. आढळरावांना पाहून समर आणि अनुसयाला जबर धक्काच बसतो. समर चांगलाच घाबरतो. आढळराव पुढे येतात आणि विचारतात, काय समर, कोणत्या विषयाबद्दल बोलतोय? समर हा काय आढळरावांशी नीट बोलत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि तो थोडासा लांब जाऊन उभा राहतो. अनुसयासुद्धा खूप घाबरते. आढळराव विचारतात, ठीक आहे, तुला सांगायचं नसेल तर मीच विषय काढतो. कृष्णाची बहीण पूजा आणि तुझ्यामध्ये काही चाललंय का? समर थोडा वेळ गप्प राहतो. आढळराव विचारतात, अरे काय विचारतोय मी? त्या पूजात आणि तुझ्यात काही चाललंय का? समर म्हणतो, कसं आहे ना, तुम्ही माझे वडील आहात, तुम्हाला विचारण्याचा पूर्ण हक्क आहे. पण हे ना माझं पर्सनल मॅटर आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आढळराव अनुसयाकडे पाहतात आणि म्हणतात, ऐकलंस का?
पर्सनल मॅटर आहे पोराचं. आणि आढळराव समरला काही कळू न दे का चक्क आपल्या डाव्या हाताची सनसनीत या समरच्या मुस्काटात मारतात. समर हा 2 फूट लांब जाऊन उभा राहतो. आढळरावांनी चक्क माझ्या थोबाडीत मारली यावर समरचा विश्वासच बसत नाही. तो खूप चिडतो. आढळरावांकडे रागारागाने पाहू लागतो. अनुसया म्हणते, अहो काय करताय, तुमचा पोरगा आहे तो, नका मारू त्याला. आढळराव चिडून म्हणतात, अगं पोरगा आहे ना, बस झालं आता. हे 26 वर्षानंतर भेटलोय, कुटुंब एकत्र आलंय, तू माझा पोरगा आणि मी तुझा बाप, बस झालं. आता एक लक्षात ठेवायचं, त्या पोरीपासून लांब राहायचं. अरे ती पोरगी या घरची काय कोणत्याच घरची सून बनण्याच्या लायकीची नाही आहे. वंगाळ पोरगी ती, 1 नंबरची वंगाळ. आजपर्यंत किती पोरांनी तिला फसवलं आहे ना, याचं काही गणितच नाही आहे. त्यामुळे तिच्यापासून लांब राहायचं. समर खूप चिडतो. आढळरावांना डोळे दाखवतो. अनुसयासुद्धा खूप चिडते. आढळराव म्हणतात, अरे त्या कृष्णा आणि दुष्यंतने तुला एवढे पुरावे दिले, त्या पूजाचं सत्य तुझ्या समोर आणलं, तरी तुला अक्कल नाही आली का रे? अरे तुझ्या डोक्यात मेंदू एका शेण भरलंय रे, शेणाच्या गोळ्या. हे ऐकून समरला आणखीनच राग येतो. अनुसयासुद्धा खूप चिडते की आढळराव माझ्या लेकराला काय काय बोलताय. आढळराव म्हणतात, एक लक्षात ठेवायचं, ही तुझ्या अंगातली रग आहे. तुझा हा जो नालायकपणा आहे ना, तो बाहेर जाऊन दाखवायचा. या घरात मीच बाप आहे आणि मी जसं म्हणेल ना तसंच होणार. त्यामुळे त्या पूजाचा विषय सोडून द्यायचा. एकदा प्रेमाने सांगतोय, पुढच्या वेळेस ना तुला असा सोलून काढीन ना का बोलायच्या लायकीचं राहायचं नाही, एवढं लक्षात ठेव. समर आणि अनुसया खूप चिडतात. आढळराव म्हणतात, यानंतर जर माझ्या कानावर असं काही आलं तर तुला उलटा टांगून मिरचीची धुरी देईन आणि लवकर उतरवणार सुद्धा नाही, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून आढळराव तेथून निघून जातात. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. आढळरावांचा असा रुद्रावतार आपण आजपर्यंत कधीच पाहिला नव्हता. आणि आढळरावांचं कॅरेक्टर तर आपलं फेवरेट आहे, यात शंका नाही. आढळराव गेल्यानंतर समर त्याच्या कानात बोट घालून, अरे लय जोरात मारलं रे म्हाताऱ्यानं आई, असं म्हणतो. समरला अनुसया म्हणते, समर शांत हो. समर म्हणतो, नाही आय, आता मी शांत होणार नाही. आता या म्हाताऱ्याला मी वर ढगात पाठवल्याशिवाय गप्पच बसणार नाही. आणि आय, तू काय मध्ये बोलायचं नाही. अनुसया चिडून म्हणते, अरे त्या म्हाताऱ्याला तर ढगात पाठवायचंच आहे, पण सगळ्यात आधी सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेऊ आणि मग या म्हाताऱ्याला ढगात पाठवू. म्हणजे अनुसयाचा नवरा आहे आढळराव, तरी अनुसयाला काही घेणं देणं नाही आहे. अनुसयाला फक्त पैसा हवा आहे. आणि हा समर तर नालायकच आहे, जो स्वतःच्या बापाला मारण्याचा विचार करतोय. आणि मग दुसरा दिवस उजाडतो. दुसऱ्या दिवशी सकाळी दुष्यंत हा रूममध्ये त्या व्हाईट बोर्डवर काहीतरी लिहित असतो. आणि कृष्णा त्याला म्हणते, दुष्यंत सरकार, फक्त अर्धा तास बाहेर जा, मला या रूमची साफसफाई करायची आहे. दुष्यंत म्हणतो, कृष्णा 1 मिनिट इकडे ये, हे सगळे नियम वाच. कृष्णा विचारते, कसले नियम? तर दुष्यंत सांगतो, मागील काही दिवसांपासून आपल्या घरात खूप भांडणं सुरू आहेत, त्यामुळे ही भांडणं होऊच नये यासाठी मी काही नियम बनवले आहेत, ते नियम तू वाच. आणि मग कृष्णा पहिला नियम वाचते. हा नियम असा असतो की बाळजाबाई चांगल्या की वाईट या गोष्टीबद्दल घरात एक चकार शब्दही काढायचा नाही. हा नियम वाचून कृष्णाला मोठा धक्काच बसतो. कृष्णा दुष्यंतकडे रागाने पाहते. दुष्यंत म्हणतो, कसा वाटला मग नियम? घरात त्याच्यावरूनच भांडण सुरू आहे की बाळजाबाई बदलल्या की नाही, बोलायचंच नाही म्हणजे भांडण होणारच नाही. कृष्णा, तू दुसरा नियम वाच. मग दुसरा नियम असतो, घरात जे काही चांगलं वाईट घडेल त्यात बाळजाबाईची चूक आहे की नाही हे समजावून सांगत बसायचं नाही. कृष्णाला खूप राग येतो. कृष्णा चिडून म्हणते, दुष्यंत सरकार, हे सगळे नियम आहे ना तुम्ही घरच्यांसाठी नाही बनवले, तर फक्त माझ्यासाठी बनवले. कारण बाळजाबाई चांगले की नाही याबद्दल चर्चा मी करते, बाळजाबाईची चूक आहे की नाही याबद्दल सुद्धा चर्चा मी करते. मी म्हणते त्या चांगल्या, तुम्ही म्हणतात वाईट. मी म्हणते चूक नाही, तुम्ही म्हणतात चूक चांगली. म्हणजे तुम्ही हे नियम फक्त माझ्यासाठी बनवले. तर दुष्यंत म्हणतो, मग काय वाईट त्यात? बनवले तर बनवले. कृष्णा म्हणते, तुम्ही थांबा, आता मी काय करते ना ते पहा. असं म्हणून कृष्णा हे सगळे नियम पुसून टाकते. दुष्यंत चिडून म्हणतो, काय यार कृष्णा, किती मेहनतीने मी नियम लिहिले होते, कशाला पुसले? कृष्णा म्हणते, मग हे नियम चुकीचे आहे ना, मग पुसायलाच पाहिजे होते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मी प्रिंटआउट आणून लावेल. मग कसं पुसशील? कृष्णा म्हणते, मी फाडून टाकेल. दुष्यंत म्हणतो, मी 100 प्रिंटआउट आणशील. मग काय 100 वेळेस फाडशील का? आणि या दोघांचं भांडण यावरूनच सुरू असतं. आणि इकडे पूजा तिच्या घरी मस्त झुंबावर डान्स करत असते.
तेवढ्यात सावित्री तेथे येते आणि कशीबशी पूजाच्या कानातून हे इयरबड्स काढते आणि तिला थांबवते. पूजा विचारते, काय यार आई, दिस इज नॉट राईट. मी झुंबा डान्स करत होते ना, एक्सरसाइज करत होते ना. तर सावित्री म्हणते, अगं बंद कर तुझा झुंबा का फुंबा. येथे तोंडाला आंबा यायची वेळ आली आहे. कधी तू त्या समरशी लग्न करणार? त्या समरला जाऊन आत्ताच्या आत्ता सांग की तुला लवकरात लवकर सगळी संपत्ती स्वतःच्या नावावर करून घ्यायची आहे. एकदा का सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर झाली मगच तुमचं लग्न होईल. नाहीतर ती कृष्ण आणि दुष्यंत त्याच्या तोंडाला पानं पुसतील आणि मग तू त्याच्याशी लग्न करून काय करणार आहे? पूजाला सुद्धा हे पटतं आणि तिलाही टेन्शन येतं की खरं आहे, सगळी प्रॉपर्टी आधी या समोरच्या नावावर व्हायला पाहिजे, मगच त्याच्याशी लग्न करून फायदा आहे. आणि इकडे कृष्णा किचनमध्ये असते आणि तिची कामं सुरू असतात. तेवढ्यात अनुसूया तेथे येते. अनुसूयाला शंका असते की काल आढळरावांनी जे काही केलं ते कृष्णानेच त्यांचे कान भरले की काय. अनुसूया कृष्णाला विचारते, काय ग कृष्णे, तुझी ती बहीण पूजा आणि समरमध्ये अजून पण काही चालू आहे का? तर कृष्णा म्हणते, हो, त्यांच्यामध्ये अजूनही चालू आहे. ते दोघे एकमेकांशी बोलतात. तर अनुसूया म्हणते, या समरला तर मी किती वेळ समजून सांगितलं, पण हा काय माझं ऐकत नाही आणि तूच ही गोष्ट आढळरावांच्या कानावर घातली का? कृष्णाला समजतं की अनुसूया माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करते आणि कृष्णा म्हणते, होय अनुसूया सासूबाई, मीच आबांना सांगितलं. अनुसूया म्हणते, नाही म्हणजे तू ते चांगलंच केलं, पण तू मला सांगितलं असतं तर बरं झालं असतं त्यांच्या कानावर घालण्याऐवजी. तर कृष्णा म्हणते, अहो अनुसूया सासूबाई, आता तुम्हाला सांगितलं काय आणि आबाला सांगितलं काय, गोष्ट एकच आहे ना. तुम्ही कुठे एकमेकांपासून वेगळे आहात? अनुसूयाला खूप राग येतो. अनुसूया चिडून म्हणते, खरंय तुझं कृष्णे, आम्ही काही एकमेकांपासून वेगळे नाही आहे, पण आजकाल तुझा माझ्यापेक्षा त्या बाळजाबाईवर जास्त विश्वास बसतोय ना, ती चांगली वागते असं तुला वाटतंय. कृष्णा म्हणते, पण अनुसूया सासूबाई, यात काय वाईट आहे? एखादा वाईट व्यक्ती चांगुलपणाच्या वाटेवर चालत असेल तर त्याच्यावर रागराग कशाला करायचा? अनुसूया म्हणते, नाही नाही कृष्णा, असं काही नाही आहे की मी तिच्यावर रागराग करते, पण ती बाई खरंच बदलली की नाही हे जाणून न घेता तिच्यावर आंधळा विश्वास ठेवणं हे सुद्धा चुकीचं आहे ना, आणि तू तेच करतीये असं मला वाटतंय. असं म्हणून अनुसूया निघून जाते. कृष्णाला समजतं की या बाईचा राग बाळजाबाईवर आहे आणि तो काही कमी होणार नाही. इकडे समर हा जयकांतच्या रूममध्ये असतो, केसांचा कोंबडा पाडत असतो आणि जयकांत त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो. समर एकदा पाहतो, दोनदा पाहतो आणि मग विचारतो, काय रे, काय पाहतोस असं माझ्याकडे? तर जयकांतसुद्धा उभा राहतो आणि विचारतो, काय पाहतो म्हणजे? समर म्हणतो, अरे काय पाहतो म्हणजे, त्या मारक्या रेड्यासारखा पाहतोय मला. जयकांत चिडून म्हणतो, रेडा म्हणतोस का रे मला? तर समर म्हणतो, हे डोळ्याने दाखवायचे मला, नाहीतर डोळे काढून ना फुटबॉल खेळीन. तर हा जयकांत चक्क हसू लागतो आणि म्हणतो, थरथर 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 होते माझी, अरे टरकली ना माझी. अरे हे ऐकून समर खूप चिडतो. जयकांत म्हणतो, तू आहे ना लायकीत राहायचं बरं का. तर समर विचारतो, तुझी लायकी काय रे? तर जयकांत सांगतो, आपण ओरिजिनल रांगणे पाटील आहे हे लक्षात ठेवायचं. समर म्हणतो, तू जे धंदे करतोस ना गावामध्ये दहशत पसरवण्याचे, मारामाऱ्या करण्याचे, ते बंद कर. तर जयकांत म्हणतो, समर भावा, तू तरी वेगळं काय करतो रे? तू सुद्धा तेच करतो ना, तू सुद्धा हे धंदे बंद कर, नाहीतर काय आहे, एक दिवस गाववाले तुला पकडतील आणि हा केसाचा कोंबडा उडवत जे तू फिरतोस ना गावभर, तो केसाचा कोंबडाच तुझा कापून टाकतील, एवढं लक्षात ठेव. आणि तू फक्त मोठ्या मोठ्या बाता मारतोस, तुझ्या घरचा पोठा पोरगा आहे आणि या घरचा वारीस आहे, अरे तुला कोण ओळखतं रे? इथे चालते फक्त कृष्णाची. कृष्णा बोले तैसा दल हाले, त्यामुळे तुला या घरात काहीच महत्त्व नाही आहे, एवढं लक्षात ठेवायचं. समरला खूप राग येतो आणि तो तेथून निघून जातो. जयकांत खुश होतो, आता मी ठिणगी तर टाकली आहे, आता आग कशी लागते ते पाहायचं आहे, असा विचार करून जयकांत खुश होतो. तेवढ्यात कृष्णा आणि समर एकमेकांच्या समोर येतात. समरला कृष्णा समजावून सांगते, अरे हळू चालायचं, आता चहा सांडला असताना. समर चिडून म्हणतो, कृष्णा मी नीटच चालतो. तर कृष्णा म्हणते, अरे नाही, आपल्या दोघांना भाजलं असतं म्हणून म्हणाले. तर समर म्हणतो, त्याची काळजी तू करू नको, मला लहानपणापासून हे भाजणं बिजणं हे सगळे दुःख सहन करणं हे लहानपणापासूनच मला येतं. कृष्णा म्हणते, समर असा वाकड्यात का बोलतोय रे? मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतेय, आपण आता एकाच कुटुंबाचे भाग आहोत, असं वाकड्या शिरून काय फायदा? तुझ्या मनात काही असेल तर ते विसरून जा, मी जे काही करतेय ते तुझ्या भल्यासाठीच करतेय. तर समर म्हणतो, कृष्णा
हा तुझा गुण मला खूप आवडतो. जेव्हा कधी संधी मिळेल ना तेव्हा फुल भाषण द्यायचं, भाषण देऊन समोरच्याला गार करायचं. भारी भाषण देते बरं का, पण ते मला नाही द्यायचं, गाववाल्यांना द्यायचं, असं म्हणून समर तेथून निघून जातो. कृष्णाला खूप वाईट वाटतं की हा काही ऐकत नाही आहे आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आढळरावांचा रुद्र अवतार पाहायला मजा आली. आढळरावांनी समरची खरंच जिरवली. समर हा उगाचच माझ्या अंगात खूप रग आहे, मी असा आणि तसा म्हणून नाटक करतो, पण आढळराव दुष्यंत समोर तो झिरो आहे एवढं मात्र खरं. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू. अनुसूया ठरवणार की आता आढळरावांना संपवायचं आणि अनुसूया चक्क मध्यरात्री एकदम धारधार चाकू घेऊन आढळरावांच्या रूममध्ये येईल आणि म्हणेल आता तुम्ही संपला, आणि चक्क आढळरावांच्या पोटात हा चाकू खुपसणार आणि क्षणात आढळरावांच्या पोटातील रक्त या अनुसूयाच्या तोंडावर येईल. पण त्याच वेळेस या रूमचे दिवे लागतील आणि मग एका मागोमाग एक आढळराव, कृष्णा, दुष्यंत, बाळजाबाई सगळे अनुसूयाच्या समोर येतील. अनुसूयाला जबर धक्काच बसणार. जर आढळराव जिवंत आहे तर मग इथे कोण आहे, आणि ती ही चादर बाजूला करेल तर तेथे आढळराव नसणार, गादी उषा असतील. आणि मग कृष्णा आणि बाळजाबाई अनुसूयाला म्हणतील, अनुसूये तुझा खेळ संपला. म्हणजे आता अनुसूयाचा खेळ संपलाय, बाळजाबाई सुधारली आहे, म्हणजे कृष्णाचं घर हे खरंच नंदनवन होणार यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.